इकडे ह्या 3,500 मध्ये तुम्हाला मिळेल, पण समोरचा व्ह्यू पण दाखवतो मला अप्रतिमचा. आणि हे बघा आपण एकदम टॉपला होता. नमस्कार, मी संदेश साळुंखे, लाईव्ह पॉट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता मी चाललो आहे कोकणामधील एक अप्रतिम असं रिसॉर्ट बघायला. आणि हे रिसॉर्ट आहे वारगाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. आणि या रिसॉर्टचं नाव आहे सीताई रिसॉर्ट. आणि हे हायवेपासून फक्त 400 मीटरवरती आहे, म्हणजे आपलं वारगावला हायवेपासून 400 मीटरमध्ये आहे. आणि या 400 मीटरवरतीच असल्यामुळे तुम्हाला कनेक्टिव्हिटीसुद्धा आहे. आणि मी तुम्हाला या रिसॉर्टचं गुगल लोकेशन देईन, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर ते इझी पडेल. तर आता आपण चाललो आहे सीताई रिसॉर्टमध्ये. आणि अप्रतिम असं रिसॉर्ट आहे. तर तुम्हाला संपूर्ण रिसॉर्ट दाखवतो. 17 एकरमध्ये हे अप्रतिम असं रिसॉर्ट बनवलं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. तर आता आपण त्या तिकडे जाऊन एक्सप्लोर करणार आहोत. तर आता आपण चाललो आहे वारगाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील सीताई रिसॉर्टमध्ये. तर आत्ता आपण आलो आहे सीताई रिसॉर्ट आणि मंगल कार्यालय. बघा हा गेट आहे आणि गेटमधून आता आपण आतमध्ये चाललो आहे. सुंदर अशी निसर्गरम्य ठिकाणी असलेले रिसॉर्ट आहे. आणि मंगल कार्यालय, आपण आता मंगल कार्यालयाजवळ पोहोचलो. तर आता आपण आलो आहे सीताई रिसॉर्टला आणि आपल्याबरोबर इथले मॅनेजर आहेत. नमस्कार. तुमचं नाव काय? स्वप्न श्रीकांत बालविडेकर. ओके. आणि मुनिंद्र कुमार. तुम्ही दोघे ते मॅनेजर म्हणून आहात ना. तर आता हे सीताई रिसॉर्ट बद्दल जरा माहिती द्या, म्हणजे किती लोकांची कॅपॅसिटी आहे आणि कशा प्रकारचे रिसॉर्ट आहे ते. आपल्याकडे सीताई रिसॉर्टमध्ये मॅक्झिमम 100 लोकांची कॅपॅसिटी आहे. ओके. 25 रूम्स आहेत आपल्याकडे. कॉटेज विथ बिल्डिंग रूम्स आहेत. ओके. तसंच आपल्याकडे स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इंडोर गेम्स आहेत. ओके. आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे. ओके. ओपन जिम आहे. आणि आपल्याकडे तलाव म्हणून आपल्याकडे आहे. आणि सध्या तुमच्या डेव्हलपमेंट चाललं, म्हणजे भविष्यात काय काय होईल या ठिकाणी? सध्या आपल्याला प्ले की आपल्याला सगळे क्रिकेटसाठी आपल्याला टर्फ मानतो आपण. हा, ते बनवते ते सध्या काम चालू आहे. सध्या आपल्याला काम चालू आहे. ओके ओके. म्हणजे हळूहळू डेव्हलपमेंट अजून होते आहे, पण आता बऱ्यापैकी व्यवस्था आहे. तर मॅक्झिमम आपल्याकडे 50% प्रॉपर्टी रेडी झालेली आहे. अजून आपल्याकडे बरेच गोष्टी चालू करायच्या आहेत. जसे रेस्टॉरंट पण चालू करायचं आहे, फाईन डायनिंग रेस्टॉरंट चालू करायचं आहे. तसेच आपल्याला प्ले ग्राउंड मध्ये अजून आपल्याला काही ना काही चालू करायचं आहे. परत आपल्याकडे लग्नासाठी हॉलचं पण रेडी आहे. मी आता इथे जो हॉल बघितला तो. ओके. मग तो आता तुम्ही केव्हापासून चालू केलं हे रिसॉर्ट, म्हणजे किती वर्ष आली? रिसॉर्ट को हमारा हुआ 6 महीना हुआ है चालू. 6 महीना रिसेंटली. हाँ. और रिस्पांस कैसा है अभी रिस्पांस तो अभी थोड़ा स्लो ही है. हाँ, स्टार्टिंग के लिए. स्टार्टिंग, लेकिन अभी गणपति के बाद चालू हो जाएगा. गणपति के बाद एकदम फुल चालू होगा. और हमारा काम भी गणपति के टाइम कंप्लीट हो रहा है. हाँ, कंप्लीट हो जाएगा हमारा काम का भी. ओके. हमारे इधर सबसे पहले रिसोर्ट में आने से पहले मंदिर का एक दर्शन लेने का. दर्शन लेने के बाद में जो हमारा ऊपर का बिल्डिंग का व्यू वगैरह है वो दिखाएंगे. और अपना स्विमिंग पूल है, धबधबा है, रिंग डांस है, शीत तालाब है, और अपना एक टर्फ भी बना रहा है नया. क्रिकेट का. हाँ, क्रिकेट का. उसका 15 दिन में हमारा काम हो जाएगा. ओके. अभी आपका बुकिंग टाइमिंग क्या है? मीन्स मॉर्निंग मीन्स कैसे बुक करना है? तो बुकिंग टाइमिंग हमारा ऐसा है, ऑनलाइन पे भी हमने किया है. ओके. और मॉर्निंग 10 से 10 ऐसा कुछ है क्या? हाँ, टाइमिंग क्या है? चेक इन चेकआउट टाइम क्या है? चेक इन टाइमिंग हमारा 12 बजे से स्टार्टिंग होता है और 11 बजे चेकआउट होता है. ओके. चेकआउट नेक्स्ट डे 11 बजे चेकआउट. ओके. तर अशा प्रकारे व्यवस्था आहे. आता तुमचं कशा प्रकारे रिसॉर्ट आहे दाखवा. तुम्ही रिसॉर्ट मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला तिकडे हॉल दिसेल लग्नाचा. तो लग्नाचा हॉल आता चालू झालाय, म्हणजे लग्नाचा या सीझन पासून चालू झाली ना. ओके. या सीझन पासून लग्नाचा हॉल सुद्धा चालू आहे. तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हे मंदिर दिसेल. हे बघा, हे स्वामी समर्थांचं मंदिर आहे. तर आता आपण सर्वप्रथम स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया आणि नंतर पूर्ण रिसॉर्ट फिरूया.
तर पहिल्यांदा मी दर्शन घेतोय आणि मग त्यांच्यावर मी तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट दाखवेन. सुंदर असं मंदिर बनवलंय. अरे वा, याचं नाव काय याचं? नाही यांचं याचं राणी आहे मंदिरामध्ये. सुंदर असं मंदिर बनवलंय. तर या ठिकाणी तुम्हाला स्वामी समर्थ, साईबाबा आणि शिवशंकर तिघांची सुद्धा स्थापना आहे आणि सुंदर असं मंदिर बनवलंय. तर सुरुवात तुमची मंदिरापासून होते. हनुमान मंदिर और उन्नीची आहे का? ओके. तर अशा प्रकारे हा मंदिर परिसर आहे. म्हणजे के बाजू में एक अपना रूपाला आएगा. हाँ हाँ, एक रूपाला के किड, बाजू में अपना एक कॉटेज के रूम है. ये सब कॉटेज है. हाँ, ये टोटल कॉटेज है. टोटल कितना कॉटेज है? 25 मीन्स हर कॉटेज में कितने लोग रह सकते? कैपेसिटी क्या है? बेड का दो लोग, 2 से 3 लोग. हाँ, म्हणजे बच्चा पकड के 3 लोग. ओके, 2 ते 3 लोकांचं एक कॉटेज आहे. तर आता आपण पूर्ण ये हनुमान मंदिर. इथे हनुमान मंदिर आहे. तर एंट्रीपासून आपण चालू केलं. हा एंट्री आहे त्यांची. इथून हां एक कॉटेज दाखवूया उपरतून. तर आपण बघूया कशा प्रकारे कॉटेज बनवलं आहे. आणि सुंदर हे बघा, व्ह्यू बघा, अप्रतिम आहे. आणि खरा कोकण तुम्हाला इकडे अनुभवायला भेटेल. मस्त बनवलं आहे. म्हणजे नवीन फॅसिलिटी सर्व आहे तिकडे. सुंदर. आणि रूम नॉन AC AC दोन्ही आहेत ना? हाँ, ओके, AC है. पूर्ण AC आहे. पण तुम्हाला नॉन AC पाहिजे नॉन AC घेऊ शकता. तर हे बघा, मस्त व्ह्यू आहे इकडे, अप्रतिम. आता आपण रूम मध्ये आलोय. बघा अशा प्रकारे रूम आहेत. बोलतो मी. तर अशा प्रकारे रूम आहेत. साधारण एक 12 बाय 12 किंवा म्हणजे एक प्रॉपर असं बेडरूम आहे इकडे. आणि दोघांची सोय म्हणजे नवरा बायको आणि मुलं असं होऊ शकतं. इधर काय? बाथरूम, प्रॉपर बाथरूम पण इकडे. गीजर भी है. ओके, एक बेसिंग भी आएगा. हाँ हाँ, इधर एक कांच भी आने वाला है. ओके. अभी हा चालू आहे. अभी चालू है. ठीक आहे. पण त्यांच्याकडे बऱ्यापैकी सगळं आता रेडी आहे आणि तुम्ही आत्तापासून पण येऊन राहू शकता. इकडे तुम्हाला कपाट पण भेटेल, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे कपडे ठेवू शकता. आणि असे म्हणजे कपलसाठी जेवढे कॉटेज आहेत, म्हणजे 21 कॉटेजपैकी कपलसाठी सर्व कॉटेज आहेत की ग्रुपसाठी पण आहे? ग्रुप साठी भी है, कपल साठी भी है, दोनों के लिए है. ग्रुपसाठी कुठे आहे? खाली आहे. ग्रुप साठी खाली. ती किती लोकांची कॅपॅसिटी आहे तिकडे? उधर अपना ग्रुप साठी 12 लोग का है. 12 लोक. ओके, ये अपना प्ले ग्राउंड है बच्चे लोग का खेलने का. मस्त. ओके, हे बघा इकडे आता त्यांनी जबरदस्त डेव्हलपमेंट केली आहे. मस्त. कॉटेज रूम के सामने एक छोटा वाला गार्डन है. हाँ, ये अभी लगाया शुरू में. ओके. हाँ, ये अभी ग्रो हो जाएगा. हाँ इसको शुरू करने वाले हैं. और ये बच्चे लोग का प्ले ग्राउंड है. इसके नीचे एक धबधबा. हां हां, हे सब कॉटेज. हां, हे बघा असं मस्त तुम्हाला असं व्ह्यू भेटेल इकडे आल्यानंतर. प्रॉपर समोर व्हॅली आहे छोटी आणि व्हॅलीचा व्ह्यू तुम्हाला इकडून भेटेल. आणि याने आता ग्रास पण लावलं, त्यामुळे लवकर हे ग्रास म्हणजे तुम्ही अजून काही दिवसांनी आल्यानंतर सर्व रेडीच असणार. आणि आता त्यांनी सुंदर डेव्हलपमेंट केलेली आहे इकडे. सुंदर. आता आम्ही मगाशी त्या कॉटेजमध्ये होतो आणि तिथून आपण या गार्डनला आलो आणि इकडून आता मी या दिशेला जातो. मी तुम्हाला लेआउट कळेल कशी आहे तिकडची. अप्रतिम असं त्यांनी कसं केलं, पूर्ण असा उतार आहे डोंगराचा थोडा कसा, आणि उतारावरतीच पूर्ण रिसॉर्ट बनवले जबरदस्त. आणि सध्या ग्रास इथे बसवलं जाते, म्हणजे हळूहळू जबरदस्त डेव्हलपमेंट होते. तुम्ही इकडे याल ना, खरोखर प्रॉपर कोकणचा अनुभव तुम्हाला इकडे भेटेल. आणि ही सुद्धा कॉटेज आहे तिकडे. तर आता आपण म्हणजे तो एक फॉर्मॅट आहे रूमचा जो आपण पहिल्या कॉटेजमध्ये बघितला. आता दुसरी कॉटेज दाखवतो मला. आणि त्याच्याकडे 21 कॉटेज आहेत अशी, त्यामुळे साधारण 100 लोकांची कॅपॅसिटी आहे. प्रत्येक रूममध्ये 2-3 लोक. आणि ग्रुपसाठी सुद्धा त्यांनी रूम बनवले. सुंदर बनवले, मस्त. तर आता आपण या कॉटेजमध्ये जाऊया. इकडे जास्त लोकांची कॅपॅसिटी आहे. इकडे किती लोकांची कॅपॅसिटी आहे? ये अपना 6 लोग का कैपेसिटी है. हाँ, ग्रुप रह सकता है. ग्रुप के लिए है. हाँ, ओके. एसी है. हाँ, इसमें एक कबाड़ भी आएगा अपना बड़ा. ओके. और ये बाथरूम भी. हाँ, ये बंकर वाला. ओके. ये बाथरूम रेगुलर बाथरूम अपना है. और ये बंकर रूम जैसा 2-2 6. हां, म्हणजे 6 लोक इथे राहू शकतात. एक ग्रुप राहू शकतो व्यवस्थित, किंवा मोठी फॅमिली राहू शकते. अभी रेट कैसा है मीन्स रूम का? नॉर्मल कॉटेज का रेट क्या है? नॉर्मल कॉटेज का रेट अभी अपना 1900. वो जो दो लोगों वाला मीन्स एक कपल वाला. और ये तर आपण पहिल्या कॉटेजमध्ये गेलो ते 1900 ना? 1900. आणि हे किती आहे?
हे 6,000 मध्ये होऊन जाईल. म्हणजे 6 लोकांची कॅपॅसिटी 6,000, म्हणजे साधारण पर पर्सन 1000 असं काहीतरी तुमचं ॲव्हरेज आहे, बरोबर ना? म्हणजे तिकडे 2 लोक आणि इकडे 6 लोकांची कॅपॅसिटी. और ये 6 लोग के लिए देते हैं. हाँ. अगर 2 लोग रहेंगे हाँ. तो 2 लोग के लिए नहीं. हाँ, 2 लोग के लिए वो आपका हाँ, 40 वाला, हाँ. बाकी ये 6 लोग के लिए है. 6 लोग और 5 लोग रहेंगे तो उनको 6,000 देना है और कितने भी लोग रहे. हाँ, ओके. उसके, म्हणजे थोडक्यात तुमची 4च्या वरती लोक असतील ना तर तुम्ही घेऊ शकता. फक्त तुम्हाला याचा चार्ज 6,000 असेल, कारण त्यांनी 6,000 6 लोकांसाठी असं त्यांचा चार्ज आहे. मग तुम्ही त्याच्यात 5-4 लोक राहिला तरी तुम्हाला 6,000 द्यावे लागतील. आणि ही मोठं कॉटेज आहे, हे बघा मस्त एन्व्हायरमेंट आहे इकडचा, जबरदस्त. आपण मगाशी तिकडे होतो, मी तिकडून वरून आलो. म्हणजे पहिलं कॉटेज मी ते दाखवलं कपलवालं, आता खाली आहे आणि अजून खाली बघा इकडे ना सगळं डेव्हलपमेंट होते. म्हणजे पुढच्या 6 महिने रेडी होईल ना सर्व. एका महिन्यामध्ये नेक्स्टमध्ये ओके 1 महिन्यात सगळं रेडी होईल म्हणतं, कारण काम फुल ऑन चालू आहे. म्हणजे ह्या सीझनला तुम्ही येणार असाल तर नक्की या. गणपतीला आलात तरी इकडे राहू शकता. ज्या लोकांना गणपतीला गावी एन्जॉय करायचं आहे गणपतीनंतर एनी टाईम या. इंडोर गेम का किया है. ओके इंडोर गेम है, वेरी गुड. इसमें पूल टेबल, टेनिस टेबल. हाँ अभी सेट हो जाएगा. हाँ पूरा आने वाला है. और 1 महीने में हो जाएगा सब सेट. 1 महीने में नहीं 10 दिन में होने वाला है पूरा. ओके ओके ओके. हां हां हां. तो इसमें अपना इंडोर गेम इकडे तुम्हाला इंडोर गेम भेटतील बघा मस्त. अशा प्रकारे हे रिसॉर्ट बनलं आहे, सुंदर आहे. तुम्ही नक्की विजिट करा आणि एक वेगळा अनुभव घ्या कोकणात येऊन, अप्रतिम. तर इथे इंडोर गेम आहेत त्यांचे, म्हणजे लवकरच आता गेमसुद्धा येतील म्हणजे. आणि मी पुन्हा एकदा येईन थोड्या दिवसानंतर, त्यावेळी मी तुम्हाला मस्त इथे ड्रोन शॉट दाखवेन. ड्रोनने बघूया आपण. खूप सुंदर रिसॉर्ट आहे, अप्रतिम. आता सध्या गावाकडे पाऊस आहे, थोडंसं नॉर्मल वातावरण झालं की मी पुन्हा म्हणजे एक महिन्यानंतर मी पुन्हा 1 ते 1.5 महिन्यानंतर पुन्हा या ठिकाणी नक्की येईन. सुंदर रिसॉर्ट आहेत, तेव्हा हे सगळं रेडी असेल. इकडे क्रिकेटचं बनणार ना, हे बघा इथे मस्त क्रिकेटचं प्रॉपर हे बनणार आहे. का काम चालू है. हाँ और ये भी हमारा 10 या 15 दिन में ये होने वाला है. हो. और इधर अपना हमारा एक शीत तालाब भी है. हाँ, हाँ. और इधर एंजॉय करने के लिए लोगों के लिए सब ये पूरा कर रहे हैं. कर रहे ओके. म्हणजे थोडक्यात तुम्ही 1,000 पर्सन देऊन हे सगळं एन्जॉय करू शकता. याचा वेगळा चार्ज असणार काय की सेम त्याच्यामध्ये इन्क्लूड असते? याचा वेगळा ऑल इन्क्लूड ना. हां म्हणजे तुम्ही फक्त राहायला या, म्हणजे त्यांचा रेट मला 1,000 रुपये पर पर्सन वाटला. त्या हिशोबाने तुम्ही जर आलात तर हे सर्व तुम्ही एन्जॉय करू शकता. कारण ती 6 बेडची रूम 6,000 म्हणजे 1,000 रुपये, आणि ते 1900ला कपल रूम म्हणजे तो पण 1,000 रुपयाचा ॲव्हरेज आहे. म्हणजे 1,000 रुपयात तुम्हाला ह्या सगळ्या फॅसिलिटी फ्री, म्हणजे तुम्ही पूर्ण एन्जॉय करू शकता. आणि किती एकरमध्ये आहे टोटल? पूर्ण आपली प्रॉपर्टी 17 एकर. 17 एकर ना. हां म्हणजे 1,000 रुपये देऊन तुम्ही 17 एकरचा एरिया यूज करू शकता थोडक्यात. इकडे फुल ऑन काम चालू आहे तुमच्यासाठी. रिसॉर्ट म्हणजे रेडी झालंच आहे बऱ्यापैकी, फक्त थोडंसं जे 10% काम आहे ते सुद्धा रेडी होईल. इकडे तलाव आहे, बोटिंग. हाँ ये बोटिंग का, यहाँ पे क्या बोटिंग रहेगा? और सिक्योरिटी सेट किया है. हाँ इसमें तंदूरी वगैरह मस्त करके. ओके तंदूर वेज नॉन वेज सब. हाँ कर सकते हैं इधर. हाँ उधर देखो तंदूर बना है. इधर इसका भी काम थोड़ा बाकी है. हाँ, हाँ. लाइटिंग वेटिंग का काम सब करने वाले. तर इकडे तुम्हाला बार्बिक्यू तंदूर बनतोय. आणि इकडे इधर बोटिंग रहेगा ना. बोटिंग का अभी ऐसा plan इधर बोटिंग का प्लॅनिंग आहे. अशा प्रकारे जबरदस्त एकदम बनवले, सुंदर. 17 एकरमध्ये पूर्ण रिसॉर्ट आहे. म्हणजे तुम्ही 1 दिवसात या ठिकाणी 17 एकरचा आनंद घेऊ शकता. आणि खूप सारी व्हरायटी आहे यांच्याकडे. बोटिंग आहे, वरती स्विमिंग पूल वरती आहे ना. आपण वरती जाऊया नंतर. तर मी स्टार्टिंग गेटने चालू केलं, त्यानंतर मंदिर. कॉटेज तुम्हाला 2 दाखवले. त्यांच्याकडे 2 प्रकारचे कॉटेज आहेत, ग्रुप्स. और म्हणजे साधारण 6 लोकांची कॅपॅसिटीची तुमच्याकडे 4 रूम आहेत. 4 रूम. ओके. आणि 2 म्हणजे कपल रूम तुमच्याकडे किती आहेत टोटल? कपल रूम आपल्याकडे 9 आहेत. 9 आहेत. ओके अशी पूर्ण कॅपॅसिटी आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे येऊ शकता. आणि हे इथे काय आर्टिफिशियल धबधबा हे बघा. तर इकडे बनणार आहे धबधबा, म्हणजे बनला आहे त्यांचा, फक्त आता थोडंसं मेंटेनन्स काम चालू आहे. तर हा धबधब्याचा स्पॉट आहे. हे बघा इथून समोर जो पाईप दिसतो तिथून पाणी येणार, इथे तुम्ही मस्त आंघोळी करू शकता. अशा प्रकारे सुंदर असं डेव्हलपमेंट चालू आहे इकडे. अप्रतिम रिसॉर्ट आहे आणि मस्त वाटलं, एक नंबर. आणि माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं यूट्यूबला पहिल्यांदाच जाणार आहे रिसॉर्ट, कारण हल्लीच चालू झाले ते फुल फ्लेजमध्ये. अप्रतिम बनवले, खूप सुंदर वाटतं आणि सुंदर कॉन्सेप्ट है. ये कब चालू किया था रिसॉर्ट बनाने के लिए? ये रिसॉर्ट कब चालू किया बनाने के लिए? 2 साल हो गए.
और इतकं ओनर कोण आहे इसके? ओमकार गुरव. ओमकार गुरव यांचं आहे आणि त्यांची संकल्पना आहे संपूर्ण. ओके, ओमकार गुरव यांचं रिसॉर्ट आहे, सुंदर बनवलं आहे आणि गेले 2 वर्ष काम चालू होतं. आता बऱ्यापैकी रेडी झालं आहे, 90% रेडी झालं आहे आणि पुढच्या महिन्यात फुल रेडी होईल. इकडे इधर काय स्टे करने के लिए लोग आते हैं. हाँ. शाम के लिए अपना ओपन जिम आहे. ओके, ओपन जिम करने के लिए सबको. इकडे सगळं ओपन जिम अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही जिमवाले असाल तर तुम्हाला इकडे ओपन जिम मिळेल निसर्गात, कारण कोकणात आल्यानंतर निसर्ग महत्त्वाचा असतो आपल्याला आणि निसर्गात ओपन जिम ठेवली आहे. इसका पानी अपना ये धबधबा है वॉटरफॉल. हाँ, पानी रिटर्न परत आता है. ओके ओके. ये पानी जाएगा फिर यही घूम के आएगा. घूम के आएगा. ओके, तर हे आता वॉटरफॉल चालू झाल्यानंतर इथून पाणी जाणार खाली. काम इसका चालू है. हाँ, तो हा रेडीच आहे तर फक्त ये ready है नेक्स्ट हमारा. 5 दिन में रेडी हो जाएगा. ये 2-3 दिन में हमारा 4-5 म्हणजे हा व्हिडिओ जाईपर्यंत रेडी असेल ना. चालू आहे. ओके, आपले व्हिडिओ अपलोड होईपर्यंत ते सगळं रेडी असेल, कारण त्यांचं झालंय बऱ्यापैकी मस्त. आणि आता आपण वरती झालो ना इकडे, मग तुम्हाला ओपन जिम भेटेल इकडे मस्त. जर तुम्हाला जिम वर्कआउट करायची सवय असेल तर तुम्ही इकडे वर्कआउट सुद्धा मिस करणार नाही. याची काय म्हणजे काळजी घेतलेली आहे. ते तुम्हाला सगळं सायकली बिकली सगळं आहे बघा, मस्त बनवलं इकडे. खूप मोठं रिसॉर्ट आहे, मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो, कारण 17 एकरमध्ये आहे. अप्रतिम आणि बनवले पण मस्त, म्हणजे जसं नॅचरल निसर्गाचा वापर करून बनवलेला आहे. इधर से पार्टी के बारे में बताना चाहता हूँ. हाँ ये अपना शादी जो ओपन बोलते हैं. हाँ हाँ, पार्टी कुछ रहेगा. हाँ, वगैरह ओपन शादी कर सकते हैं. ओपन शादी बर्थडे सब कुछ कर सकते हैं. तो स्टेज करने बनवले मस्त. अपना स्टेज बनाया उसके लिए हाँ. शादी के लिए. हाँ, बर्थडे भी इधर ऊपर में कर सकते हैं. ओके. म्हणजे तुम्हाला काय असं एनिवर्सरी साजरी करायची असेल, बर्थडे साजरी करायची असेल तरी. अपना मस्त करके एकदम डेकोरेशन वगैरह. और उनका अलग कुछ चार्ज है क्या? इसका डेकोरेशन का चार्ज अलग रहेगा सिर्फ, डेकोरेशन का चार्जेस. बाकी एक्स्ट्रा चार्ज कुछ नाही, सिर्फ डेकोरेशन का चार्ज रहेगा ना. चार्जेस रहेगा. मग त्यांनी इथे मस्त बनवले, त्यांचं काय डेकोरेशन आहे त्याचे चार्जेस असतील, पण तुम्हाला या स्टेजचा वापर करून तुम्ही इथे मस्त एक फंक्शन अरेंज करू शकता. साधारण 100 लोक एन्जॉय करू शकता आणि 100 लोकांची त्यांची स्वतःची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे तुम्ही एक ग्रुप आलात तरी चालेल मस्त. 100 लोग आएंगे तो आराम से रहेंगे. हाँ, आराम से रहेंगे. और शादी के लिए आएंगे हाँ, तो ऐसा थोड़ा हाँ ज्यादा भी अरेंज हो ज्यादा जाएगा. लोग कर हाँ सकते. ठीक है, स्टे के लिए 100 लोग, शादी के लिए एक्स्ट्रा भी चलेंगे. ठीक आहे, म्हणजे एक्स्ट्रा भी. तुमचं एक दिवसाचं फंक्शन असेल तर येऊन जाऊन जास्त लोक पण चालतील, फक्त स्टे 100 लोकांचा आहे. मी बाकीचे लोक येऊन जाऊन असतील तर नो प्रॉब्लेम, कारण मोठा एरिया आहे तिकडे, त्यांचा हॉल पण आहे मोठा. तर अशा प्रकारे अप्रतिम असं रिसॉर्ट आहे, मस्त वाटलं. आणि चिराचा वापर केला आहे आपला कोकणातला चिरा. इकडे बघा गेम, म्हणजे मुलं इकडे येऊन खुश होतील. सुंदर. हे आपल्या मुंबई गोवा हायवे पासून म्हणजे तळ्यापासून 10 किलोमीटर आहे, खारेपाटण पासून साधारण 10-12 किलोमीटर होईल आणि वारगाव मेन हायवे पासून फक्त 3.5-4 किलोमीटर होती आहे. सुंदर, म्हणजे एकदम जवळच आहे वारगाव. मी तुम्हाला गुगल लोकेशन व्हिडिओ खाली देईन. हे बघा मस्त कॉटेज बनवले आहे. हे सर्व 2 रूमचेच म्हणजे कपल रूम आहेत ना सर. हे आपण जसं पहिलं बघितलं ना तो रूम, तसंच सर्व कपल रूम आहे ते. मग अशी मी स्टार्टिंगला तो रूम दाखवला सिंगल बेडवाला, नंतर हे तसेच आहे सर्व 1, 2, 3, 4. तुम्हाला कुठचा आवडेल तो घ्या. आणि इकडे तुम्ही बसून मस्त गप्पा मारू शकता. लंच म्हणजे तुम्ही हां स्नॅक्स लंच सगळं काही भेटेल तुम्हाला इकडे. इकडे किचन पण आहे, ओपन किचन मस्त. तर आता पण रेस्टॉरंटमध्ये पण जाणार, तिकडे तुम्हाला मी मेनू सांगेन इकडे काय काय मिळतात ते. पण इथे तुम्ही ते इथे मागून खाऊ शकता, म्हणजे ओपनवरती तुम्हाला जर इथे जर मस्त गप्पा मारत एन्जॉय करत असेल तर इथे स्पॉटने बनवलं आहे. हे आपले कॉटेज. तर आता आपण पुन्हा वरती चाललो आहे. खूप मोठा रिसॉर्ट आहे, थोडक्यात दाखवतोय मी. नक्की या आणि मला नंतर कमेंटमध्ये एक्सपिरियन्स कळवा इथला कसं वाटलं ते, तुम्ही याल तेव्हा. इकडे रेन डान्स आहे बघा, रेडी. हा पण रेडीच आहे सिस्टम ना पूर्ण. हां, आणि रेन डान्सचं काय टायमिंग असणार की तुम्ही ते ऑर्डरनुसार त्यांनी इन्फॉर्म केल्यानंतर तुम्ही चालू करू शकता. म्हणजे एनी टाइम रेन डान्स तुम्हाला अवेलेबल मिळेल. फक्त तुम्ही मॅनेजरला कळवायचं की आम्हाला ह्या वेळेत रेन डान्स पाहिजे बघा. तर पूर्ण सेटअप आहे आणि 30-40 लोक आरामात एन्जॉय करू शकतात. इकडे मोठा सेटअप आहे. तर आता आपण रेन डान्स बघितलंय, ते रेन डान्स तुम्ही करू शकता. आणि वरती आल्यानंतर ना आहे बघा अप्रतिम असा स्विमिंग पूल, मोठा स्विमिंग पूल इकडे.
तर आपण आता वरच्या बाजूला आहोत आणि इकडे बघा इकडे टॉवर सुद्धा आहे. आपण तिकडे पण वरती पण जाणार आहोत. तर आता इकडे काय काय म्हणजे इकडे स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूल आहे, चेंजिंग रूम आहे आपल्याकडे, इकडे चेंजिंग रूम. ओके हां सगळे रूम्स आहेत आपल्याकडे. ओके हे रूम्स आहेत 1 2 3 आणि याचे म्हणजे आपल्याकडे बार लॉन पण आहे आपल्याकडे. ओके तर त्याची प्राइस काय आहे या रूमची? रूमची प्राइस 3,500 पासून स्टार्टिंग करतो आपण. ओके. फर्स्ट फ्लोअरला 3,500 रुपये, सेकंड फ्लोअरला विथ गॅलरी 4,500 रुपये. ओके परत टॉपला आपल्याला येतो तो पण 3,500 रुपये. 3,500 रुपये. ओके तर आपण ते रूम सुद्धा बघूया बघा. तर आपण आता पहिल्यांदा वरून दाखवतो मला कसा नजारा आहे. तुम्हाला संपूर्ण रिसॉर्ट केवढं मोठं आहे ते सुद्धा लक्षात येईल. सुंदर बनवलं आहे अप्रतिम. आणि तुम्हाला सुद्धा रिसॉर्ट कसं वाटलं ते मला कळवा कमेंटमध्ये नक्की. ओके तर हा रूम तुम्हाला 3,500 मध्ये मिळेल आणि समोर व्ह्यू असेल हा. बाल्कनीतला व्ह्यू आपण तुम्हाला हा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. इकडे समोर तलाव आहे, एक नदी आहे इकडे आणि इकडे तलाव आहे. आपण टॉपला गेल्यानंतर दिसेल तलाव. मस्त वार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बेड मिळेल, एक मास्टर बेड सारखा बेड आहे, मोठा बेडरूम आणि इकडे अटॅच बाथरूम. तर आता आपण फर्स्ट म्हणजे हा फर्स्ट फ्लोअरचा रूम बघितला. तर आता आपण वरती चाललो पुन्हा. आणि इकडे जोरदार हवा आहे कारण हे जरा असं टेकडीवरती आहे. मस्त सुंदर व्ह्यू आहे. ओके यालाही अटॅच आहे इकडे. हा 4,500 ना. हा रूम जर तुम्हाला पाहिजे असेल तर 4,500. हा रूम सेम आहे, फक्त समोर तुम्हाला सेम बाल्कनी भेटेल आणि इकडे हे अटॅच भेटेल एक्स्ट्रा. मस्त झोपाळा, आपल्या गावाकडचा प्रॉपर झोपाळा इकडे स्विंग. आणि इथून पण सुंदर तुम्ही निसर्ग एन्जॉय करू शकता. आणि आता आपण 3rd फ्लोअरला जाऊया. आणि हा 3रा माळा. इकडे हा 3,500 मध्ये तुम्हाला मिळेल, पण समोरचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला अप्रतिमचा. आणि हे बघा आपण एकदम टॉपला होता. तर इथून तुम्हाला हा अप्रतिम असा व्ह्यू मिळेल. ये रूम का 4,000 आहे बोल ना. हे 4,000 रुपये. बिल्डिंग का अपना टोटली आएगा. तुम्हाला मध्ये इंटरनेट, टीवी आणि फैन, AC सब कुछ मिलेगा. हाँ और इसका ये अपना बाथरूम अपना गीजर विजर का पूरा सुविधा है अपना. ओके नीचे स्विमिंग पूल भी आहे. तुम्हाला सर्व फॅसिलिटी इकडे भेटतील. असं वाटत नाही की तुम्ही कुठे देखने के लिए एक आपको ऊपर और अच्छा व्यू मिलेगा. ओके चलो चलो आता आपण वरती मैं जाऊया. आपको दिखाता हूं, इससे भी अच्छा एक और व्यू है. हाँ, हाँ. हमारा लास्ट का है. ओके. वो भी आपको इस वीडियो में दिखाता. ओके हाँ इधर भी बैठ के अपने एंजॉय वगैरह कर सकते. एक नंबर आहे बघा. इधर लास्ट है अपना. इस वीडियो में आपको सब हमारे जगह हे बघा, अप्रतिम व्ह्यू आहे आणि हवा जोरदार इकडे. तुम्हाला आवाज येतो की नाही माहिती नाही, पण जोरदार हवा इकडे. आणि इथून तुम्हाला संपूर्ण रिसॉर्ट मिळेल. आता आपण सीताई रिसॉर्टमध्ये आहोत. अप्रतिम व्ह्यू आहे. आणि आपण तिकडे आलो, तो त्यांचा मेन गेट आहे समोर लांब लचक दूर. मग 17 एकरमध्ये आहे. हा एक बताओ अभी क्या है रिसॉर्ट में. इधर धुमकबाड़ी. हाँ इधर अपना इधर से अपना ऐसा पुट्टी गया है. ये नारियल का पूरा अपने में आता है. ये नारियल का बाग. नारियल का पूरा अपने में आता है. हाँ. और ये तालाब से अपना सीधी ऐसे गया है. हाँ. वो अपना केबिन है लास्ट. हाँ. केबिन से लास्ट अंदर के लिए अपना है. और इधर से अपना मुंबई एकदम बाजू में एकदम नजदीक. तो हायवे आपला इथे समोर फक्त 350-400 मीटर होईल. 400 मीटर है. 400 मीटर हो जाएगा ना. हाँ फक्त 400 मीटर होते हायवे पासून. इधर से अपना सब अपना रूम वगैरह, रिंग डांस वगैरह, सिर्फ तालाब, जिम वगैरह. ये अपने नज़ारे इसके कुछ अलग ही है टोटल सबसे. मस्त आहे.
बघा संपूर्ण रिसोर्ट तुम्हाला आणि आता ऊपर हमारा इसका काम हो चुका है हाँ और थोड़ा काम बाकी है, वो भी हो जाएगा, काम बहुत जल्दी से जल्दी होने वाला ये वीडियो जाने तक हो जाएगा एकदम फुल फ्लेज काम चालू आहे आपला व्हिडिओ अपलोड होऊन चालू है। हाँ। बाकी रेस्टोरेंट अपना हमारा रिसोर्ट पूरा ही हा एकदम चालू हो गया। रेडी आहे ओके। तर हा डायनिंग रूम यांनी बनवलंय मस्त लाईट वेट आहे तिकडे आणि म्हणजे दिवसाचं आपण अप्रतिम वातावरण असेल आणि संध्याकाळी पण अप्रतिम आणि इकडे जोरदार हवा आहे मस्त फॅनची गरज नाही नॅचरल हवा शुद्ध 100% ऑक्सिजन हे बघा व्ह्यू बघा अप्रतिम। तर आता आपण सगळ्या टॉप फ्लोअरला आलो होतो आणि अजूनही टॉप फ्लोअर आहे हे देखो हे फक्त म्हणतात ना की ज्यांना खरोखर लाईफ एन्जॉय करायची त्यांच्यासाठी हा बनवलाय काय आहे ते दाखवतोय बघा इसमें अपना हे बघा हे आहे नॅचरल एकदम 5 से 6 लोग अपना स्टे इधर कर सकते हैं। हाँ एक ग्रुप अच्छे से एंजॉय कर सकते हैं। हाँ ग्रुप वगैरह वाले एंजॉय अच्छे से कर सकते हैं और एकदम इधर का अपना हवा वगैरह हाँ एकदम नॅचरल नेचुरल हवा। ओके अप्रतिम बघा कसला व्ह्यू आहे तो तुम्ही म्हणजे इकडे आलात ना हवा पण जोरदार आहे। तर हा त्यांनी स्पेशल रूम बनवलाय वरती जर तुम्हाला असं नॅचरल राहायचं असेल ना मस्त हवा जोरदार एकदम टॉपला होतो आपण खरोखर एक तर टेकडीवरती आणि त्याच्यावरती आपण अजून उंचावरती गेलो होतो मस्त। तर आता आपण खाली चाललोय आजचा एपिसोड थोडा मोठा होणार आहे पण तुम्ही संपूर्ण एपिसोड बघा फुल एन्जॉय कराल तुम्ही कारण म्हणजे एंडिंगपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजतील। मस्त मस्त बाल्कनी आणि बाल्कनी प्रॉपर बनवल्यामुळे एकदम भारी वाटतं एक नंबर प्रत्येक बाल्कनीला तुम्हाला हा व्ह्यू भेटतो। अपना फाउंटेन हे फाउंटेन आहे ना हाँ मस्त जो भी अपने इधर पब्लिक आता है हाँ हाँ एकदम पब्लिक का अपना कहना क्या है, पब्लिक अपना बोलता है हाँ। कि रिसोर्ट बहुत देखे हाँ। मगर ऐसा मैं अपने मुंह से नहीं बोल रहा हूँ हाँ। क्योंकि पब्लिक का ही मेरे को सुनने को मिलता है। हाँ। पब्लिक बोलता है ऐसा रिसोर्ट अपने पूरे कोकण भरे में किधर नहीं है। बना, हाँ। ये पब्लिक ऐसा बोलता है। राईट राईट हाँ म्हणजे इतना संपूर्ण व्यू इतना सुंदर और इतना सब नाही नाही अप्रतिम सब किया तो प्रॉपर रिसॉर्ट आहे आणि सगळ्या फॅसिलिटी यांनी केल्या आहेत पूल आहे तुम्हाला खाली इकडे आता क्रिकेटचं रेडी होतंय मी 1 महिन्यानंतर तुम्ही आलात ना तर इथे सगळं रेडी असणार प्रॉपर पूरा अभी रेडी है हाँ चालू है हाँ और नेक्स्ट कुछ दिनों में और रेडी हो जाएगा और ready है। ठीक आहे तुम्ही येऊ शकता या आणि एन्जॉय करा रेडी झालेलं आहे यांचं सर्व। तर आपण या टॉवरवर आता खाली उतरलो आणि आता आपण चाललोय रेस्टॉरंटमध्ये यांच्याकडे काय काय मिळतं ते तुम्हाला दाखवतो। तर आता आपण बघतोय यांचं मेनू कार्ड आणि साधारण तुमच्याकडे आता किती मेनू आहेत मॅक्झिमम 200+ मेनू आहेत व्हेज नॉनव्हेज सर्व म्हणजे तुम्हाला सगळे ॲटम या ठिकाणी मिळतील हे त्यांचं मेनू कार्ड आहे आणि व्हेज नॉनव्हेज सर्व वेज नॉन वेज वगैरह सब ओके हे सर्व त्यांचं मेनू कार्ड आहे आणि तो म्हणजे तुम्हाला इथे सर्व गोष्टी भेटतील कारण त्यांचं मेनू कार्ड आहे 200+ ॲटम आहेत त्यांच्याकडे आणि तुम्ही इकडे येऊन तुमच्या चॉईसने खाऊ शकता आणि कोकणात आल्यानंतर फिश नॉर्मली आहेत फिश चिकन मटन व्हेज नॉनव्हेज सर्व आणि हा यांचा किचन आहे इकडे तर इकडे किचन आहे तर आपण आता सिटिंगमध्ये जाऊया तुम्हाला इकडे सर्व काही भेटू शकतं कारण ये स्विमिंग पूल के बाजू में चेंजिंग रूम चेंजिंग रूम इकडे चेंजिंग रूम पण आहे ये अपना चेंजिंग म्हणजे तुम्हाला रूम मध्ये जायची गरज नाही तुम्ही कुठच्याही रूम मध्ये इथे चेंज करू शकता हा गर्म पानी का सिस्टम है हाँ, हाँ। गीजर है लगा हुआ। हां हां ओके तर त्यांनी मस्त इथे फॅसिलिटी बनवलं आहे सर्व स्विमिंग पूल चेंजिंग रूम एक मैं आपको और दिखाऊंगा अपना हाँ। डिलक्स रूम है ओके मैं वो भी आपको अभी दिखाऊंगा। तर आता आपण म्हणजे तो सगळ्यात महागवाला रूम तो आहे काय डिलक्स रूम तो सर्व सुपर डिलक्स वरती आपण गेलो होतो ओके त्याचं चार्ज तुम्ही काय बोलला होता मग अशी डिलक्स रूम आहे आपल्याकडे आता हां वरती प्रीमियम रूम होते हां ओके बिल्डिंग का रूम है हां सबसे एकदम अलग है ओके इसका 4000 है 4000 हां और इसका अपना ये रूम का 3000 हे 3000 आहे ओके इसका इसमें ऐसा आएगा अपना एसी वगैरह हां गर्म पानी मिलेगा एसी मिलेगा और दो पानी का ओके। बोतल भी रहेगा। हाँ हाँ ये भी अपना एक स्टैंडर्ड रूम है डिलक्स रूम है डिलक्स रूम है डिलक्स रूम है ऐसे कितने रूम है डिलक्स में डिलक्स में अपने पास में 5 रूम है 5 रूम है हाँ, ओके 5 रूम
तर तुम्ही डिलक्स रूम पण घेऊ शकता इकडे. त्यांची फॅसिलिटी सर्व ठिकाणी आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या चॉईसने कुठचाही रूम घेऊ शकता. आणि या डिलक्स रूमला हा व्यू आहे. और एक अपने इधर आपको JBL का साउंड मिलेगा. इसका आवाज अपना पार्टी के लिए, गेट पार्टी के लिए गेट से अपना गेट तक इसका आवाज जात आहे. ते पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे. म्हणजे तुमचा सगळा माहोल इकडे रेडी केलेला आहे. फक्त या आणि एन्जॉय करा. स्विमिंग पूल, DJ, तिकडे खाली रेन डान्स आहे. नंतर तुम्ही स्पोर्ट खेळू शकता, वॉटरफॉल आहे. म्हणजे सगळे त्यांनी ऑप्शन ठेवलेत. म्हणजे एका रिसॉर्टमध्ये तुम्हाला हे सर्व ऑप्शन भेटतील. आता पण रेस्टॉरंट वगैरह, झाड़ वगैरह, हाँ, ये सब टोटल अपने प्रॉपर्टी में देखने को मिलेगा. सब हरा हुआ है. एकदम मस्त. 100% ऑक्सिजन. आणि कोकण म्हटल्यावर 100% ऑक्सिजन. मगाशी मी वरती गेलो होतो, तिकडचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. अप्रतिम आहे. आणि हे संपूर्ण यांचे आता रिसॉर्ट आहे. आपण आता कुठे आलो? रेस्टॉरंट दाखवू आपल्याला. हां चालेल, रेस्टॉरंटला आहे. आणि हे गार्डन, इधर भी गार्डन है, क्या बात है. ये अपना छोटा गार्डन है. हाँ, इससे हम एंट्री करते हैं अंदर के लिए. आपको एक रेस्टोरेंट अपना दिखाते हैं. हे बघा, प्रॉपर सागवानी दरवाजा. म्हणजे कोकणात आल्यानंतर तुम्हाला ये अपना रेस्टोरेंट है. वाव, ये रेस्टोरेंट किया है नया. और इसके बाद इकडे बसून तुम्हाला जेवायचं आहे थोडक्यात. जबरदस्त. एसी का किया है. हाँ, AC नॉन AC दोनों है. हाँ और इसका थोड़ा लाइट का भी अलग अलग सिस्टम है. दिखा सकते हैं. हाँ, उधर भी है. हाँ, उधर फैमिली एक साथ रह सकती है. इधर लाइट. हाँ हाँ, अलग अलग मोड के लाइट है. हाँ ओके. और इसका एसी है ये पूरा. ये फुल AC. हाँ फुल एसी. एक बार भी करने का हाँ करने वाले एक बार भी. ओके. बार्बिक्यू. हाँ बारबेक्यू. बार्बिक्यू पण नाही बघा. मूडनुसार तुम्ही त्या लाईट सेट करू शकता. वेगवेगळ्या मूडची लाईट इकडे मस्त. आणि इथे प्रॉपर रॉयल सिटिंग आहे तुमची. या खुर्चीवर बसून तुम्ही. और गाड़ी के लिए अपने पास में गाड़ी की पार्किंग के लिए एकदम अच्छा जगह है. हाँ, फुल पार्किंग है. फुल पार्किंग अपने इधर कम से कम 100 गाड़ी अपने इधर आराम से रह सकते. आराम से 100-150 गाड़ी अपने इधर. बरोबर. 17 एकरची प्रॉपर्टी आहे. फुल पार्किंग सर्व काय. हाँ पार्किंग वगैरह अपने पास है फुल. ते सगळं रेडी आहे. या आणि फक्त एन्जॉय करा बस. आणि मला कमेंटमध्ये कळवा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आणि हे रिसॉर्ट आता प्रॉपर असं मस्त म्हणतात टेकडीवरती आहे. आणि इकडे तुम्हाला बॅटरी बॅकअप म्हणजे 24 तास बॅटरी बॅकअप सर्व फॅसिलिटी आहेत. आणि जर काही लोकांचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रूममध्ये सुद्धा सर्व्हिस देता ना सर्व. म्हणजे तुम्हाला जर म्हणजे आपल्याकडे काही अशी वृद्ध लोक असतात, म्हातारे लोक असतात, त्यांना जर रूममध्ये पाहिजे असेल तर ते रूममध्ये पण सर्व्हिस देतात जेवणाची नाही. तर तुम्हाला सर्व फॅसिलिटी इथे भेटून जातील. सुंदर. तर आता आपण पुन्हा मस्त रिसॉर्ट फिरून आलो मंदिराकडे. आणि सुंदर माहिती दिली दोघांनी. आणि दोघे मॅनेजर आपल्याबरोबर होते. तर सुंदर वाटलं तुमचं रिसॉर्ट. हा मस्त, एक नंबर. तर मस्त वाटलं एकदम. हां तो मैं जानना चाहता हूँ हमारे संदीप साहब हैं. हां, लाइव पार्ट कोकण. हाँ कोकण. तो मैं 19 से जानना चाहता हूँ. उनने पूरा ही हमारे घर का हाँ पूरा देखा, मैंने पूरा देखा. हाँ तो मैं उनसे एक वीडियो के बारे में जानना चाहता हूँ. आपको सब देख के कैसा लगा सर? एक नंबर. मीन्स अभी तक मैंने जितने भी रिसॉर्ट बनाए, जो बीच साइड रिसॉर्ट है उनसे कंपेयर नहीं करूंगा मैं. लेकिन ये जो जैसे लोकेशन पे है ना, मीन्स वारगांव एक प्रॉपर गांव है, लेकिन गांव में इतना बढ़िया रिसॉर्ट और हाईवे के बाजू में, मुझे लगता है शायद अपने कोकण में इकलौता रहेगा. क्योंकि सब फैसिलिटी है आपके पास. क्रिकेट से लेके क्रिकेट, वाटरफॉल, आपका स्विमिंग पूल, सब फैसिलिटी, दबदबा और सब कुछ है. हमारा डिलक्स रूम, हाँ सुपर रूम और अपना कोटिस के रूम, ये सब आपको प्रॉपर्टी पूरा ही कैसा लगा? एकदम मस्त, एक नंबर. और एक अपना शादी का हॉल वगैरह भी है. हाँ सब है टोटल. और अपना गाड़ी का पार्किंग. हाँ और भरपूर है. हाँ और कैपेसिटी भी आपका अच्छा है. कैपेसिटी हमारे इधर 100 लोग का स्टे करने के लिए है. ओके. हाँ 100 लोग अपना रुक सकते हो. और अभी हमारे पास में बुकिंग भी है. हाँ हाँ तो 100 लोग का बुकिंग है 1 सितंबर में. हाँ वो आने वाले हैं बुकिंग वाले. ओके, तब मैं वापस आऊँगा. ओके ओके ठीक है, आपको चलेगा. इससे कैसा लगा? एकदम अच्छा लगा, अच्छा लगा. व्हेरी गुड. मस्त मस्त. धन्यवाद रे. हा मित्र आपला व्हिडिओ बनवतोय. धन्य. तर आता आपण रिसॉर्टमधून चाललोय हॉलवरती. पुढे त्यांचं लग्नाचं हॉल आहे, तिथे पण बघूया. आणि रिसॉर्टपासून फक्त 50 मीटरवरती हा तुम्हाला लग्नाचा हॉल आहे. म्हणजे एंट्रीला पहिल्यांदा तुम्हाला हॉल दिसतो आणि हॉलमधून आपण म्हणजे या हॉलमधून आपण रिसॉर्टला जातो वरती. तर या ठिकाणी लग्नाचा हॉल आहे. 500 लोकांची कॅपॅसिटी आहे. आणि जाऊन येऊन भरपूर लोक म्हणजे 1000 लोक 2000 लोक पण राहू शकतात. पण सिटिंग कॅपॅसिटी 500 लोकांची आहे. आणि संपूर्ण बनवलेलं आहे.
तो इधर कितना 500 लोग वन टाइम सिटिंग 500 है ना? 500 लोग का ऐसा बैठने का अंदर है। हाँ, और ज्यादा लोग भी क्या का लिमिटेड बोलोगे तो 1000 से 1200 लोग आ सकते हैं। जो भी शादी हुआ है हाँ। उसमें 800 लोग 1000 लोग आके गए। ओके, ये अपना सेल्फी पॉइंट है यहाँ पे। ये सेल्फी पॉइंट है अपना, और ये अपना टोटल गाड़ी का पार्किंग है। ओके, तो मस्त पार्किंग पण इकडे। मैं आपको अंदर दिखाता हूँ। तो हॉल भी दिखते, हा सुंदर असा हॉल आहे। म्हणजे तुम्ही इकडे लग्नासाठी पण हे पूर्ण रिसॉर्ट बुक करू शकता जर तुम्हाला रिसॉर्टमध्ये लग्न करायचं असेल तर। म्हणजे हॉल आहे, रिसॉर्ट आहे, मस्त। ये मेरा हॉल का इधर का अपना सेटअप है। ओके, और ये अपना ये जो डेकोरेशन है, हाँ, ये सब अपना डेकोरेशन गेट पे भी। मेन गेट पे आता है ये सब ओके, पूरा टोटल। और ये अपना स्टेट का आणि पूर्ण हॉल आहे, सुंदर। अपने हॉल में 2 रूम आएंगे AC हां, ओके। तो दोन्ही रूम पण आहेत बाजूला, म्हणजे नवऱ्यासाठी नवरीसाठी। चेंजिंग रूम पण आहे तिकडे, तर तुम्हाला हे डेकोरेशन पण मिळून जाईल इकडे हॉलमध्ये। और ये डेकोरेशन चेंज भी कर सकते हैं। हां, ओके, कस्टमाइज भी हो सकते हैं ना? हां, हाँ, तो सध्या हे परमनंट आहे आणि कस्टमाइज पण होऊ शकतं आणि तुम्हाला असे दोन ये अपना रूम आएगा। एक ये एक की के लिए, और एक ये नवरा नवरीसाठी। और पूरा अपना AC का किया है। ओके, AC हॉल आहे, AC भी है, नॉन AC भी है, दोनों ही है। तर तिकडे तुमची सोय होऊ शकते मस्तपैकी। AC नॉन AC अशा प्रकारे इथे हॉल पण आहे आणि हॉलचं भाडं डेकोरेशन वेगवेगळं आहे, त्यामुळे तुम्ही वरच्या स्क्रीनवरच्या नंबरवरती इन्क्वायरी करू शकता जर तुम्हाला इकडे लग्न करायचं असेल तर, म्हणजे हॉल घ्यायचा असेल तर, कारण इकडे मेनूनुसार वेगवेगळं आहे। ये बुफे लगते हैं अपना। इकडे तुमचं जेवणाची अरेंजमेंट होऊ शकते। भव्य दिव्य असा हॉल आहे, म्हणजे 500 लोकांची नॉर्मल सिटिंग आहे, प्लस 1000 लोक पण इथे अरेंज होऊ शकतात, 1000-2000, कारण मोठं रिसॉर्टच आहे। तुम्ही अपने पूरे हॉल में हाँ सब फैसिलिटी वगैरह सब है ना, हाँ, AC सब है। हाँ, डेकोरेशन ओपन शादी रहती है जो, हाँ, हाँ। कुछ लोग बोलते हैं हॉल में करने का, हाँ, कुछ लॉन में चाहिए। हाँ, लॉन में हाँ, रिसॉर्ट में भी कर सकते हैं, यहाँ पे भी कर सकते बाहर भी ओपन शादी भी कर सकते हैं और हॉल में भी कर सकते हैं, और सारी फैसिलिटी अपने रिसॉर्ट में मिलेंगी। हैं। ओके, हाँ, हे बघा, म्हणजे तुम्हाला सगळंच अवेलेबल आहे इकडे, नो प्रॉब्लेम। लग्नाचा हॉल प्लस रिसॉर्ट, तुम्हाला रिसॉर्टमध्ये लग्न करायचं आहे की हॉलमध्ये करायचं आहे, सगळ्या तुमच्याकडे फॅसिलिटी आहेत। तर आता आपण सुंदर असं रिसॉर्ट बघितलं, तर आता तुम्हाला हे रिसॉर्ट बघून वाटलं असेल की कोकणात यावं आणि राहावं, तर तुम्हाला जर कोकणात प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आता मी तुम्हाला एक प्रॉपर्टी शो दाखवणार आहे। माझे मित्र त्या ठिकाणी प्रॉपर्टीचं काम करतात, तर तुम्हाला त्यांची प्रॉपर्टी ना ह्या रिसॉर्टपासून फक्त 200 मीटरवरतीच आहे, तर त्याच्याबद्दल आता माहिती घेऊया। आता आपण त्यांना भेटायला जाऊया।